हाय, मी विशाखा. छान दुपारची झोप घेऊन त्यानंतर छान फ्रेश होऊन आम्ही खाली गेले. तर खाली गट्टू बसवत होते. त्याचमुळे सर्व बाहेरच होते. शिवराज आणि मिस्टीही बाहेरच होती. आता गट्टू बसवले तर छानच झाला. आता माझी माशू इथे कितीही खेळणार आणि त्यानंतर पडणार तरी तिला काही लागणार नाही. आणि त्यामुळे आम्हीही भरपूर असे खुश होते इथे. आणि मी तर आज मिस्टीलाच पकडून होती. छान आहे मुलगी, छान शांत राहते बिचारी. त्यानंतर आम्ही मार्केटमध्ये जायला निघाले आणि मला भरपूर काही सामान घ्यायचे होते आणि भाज्याही घ्यायचे होते. म्हणून मी सरळ भाजीच्या दुकानात गेले आणि 2-3 भाजी घेतले. त्यानंतर राम शेवाळकर परिसरात गेले आणि 3 स्टार कॅफेमध्ये गेले. आणि 3 स्टार कॅफेमध्ये पोहोचल्यानंतर मी तिथे माझ्यासाठी राईस सांगितले. राईस बनतपर्यंत आम्ही तिथे बसले आणि माझा राईस पार्सलच होता म्हणून पार्सल घेतले आणि सरळ मी मेडिकलमध्ये आले. आता माझ्या आवाजानं तुम्हाला ओळखूनच आला असेल की सर्दीमुळे आणि खोकल्यामुळे माझी आवाज पूर्ण बसून गेली आहे. म्हणून मी क्लिनिकमध्ये गेलीच होती, पण काय क्लिनिकमध्ये भरपूर असा रश होता आणि 1 ते 1.5 तास लागणार होते आणि माशूच्या पप्पाला बाहेर कार्यक्रमला जायचा होता. म्हणून मी काही क्लिनिकमध्ये थांबले नाही आणि मेडिकलमध्ये येऊन खोकल्याची गोळ्या घेतले. गोळ्या घेऊन झाल्यानंतर मी सरळ नागपूर बिर्याणीमध्ये गेले आणि बिर्याणी वगैरे घेतले नाही. मी चिकन रोस्ट घेतले. चिकन रोस्ट घेऊन घरी आले. त्यानंतर माशूचे पप्पा कार्यक्रमाला गेले. थोड्या वेळाने माशू आणि आम्ही दोघींनी मिळून छान इथे राईस आणि चिकन रोस्ट खाल्ले. ते सर्व खाऊन झाल्यावर आता आम्ही थोडा आराम केले आणि इथेच माझा आजचा व्लॉग संपला. बाय.